नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानोदय कॉम्पिटेटिव्ह फोरममध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण धरणे व त्यांचे जलाशय या टॉपिकवर काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, भंडारदरा धरणाच्या जलाशयाला टिंबटिंब म्हणतात। भंडारदरा धरणाच्या जलाशयाला वीर राघोजी भांगरे जलाशय असे म्हणतात आणि भंडारदरा धरण हे प्रवरा नदीवर आहे, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये। आपला दुसरा प्रश्न आहे 2 नंबरचा प्रश्न, जायकवाडी धरणाच्या जलाशयाला टिंबटिंब म्हणतात। जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर जलाशय पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे आणि जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर आहे। 3 नंबरचा प्रश्न, विष्णुपुरी धरणाच्या जलाशयाला टिंबटिंब म्हणतात। विष्णुपुरी धरणाच्या जलाशयाला शंखसागर जलाशय असे म्हणतात। तर हे विष्णुपुरी धरण हे कोणत्या नदीवर आहे? हे देखील गोदावरी नदीवर आहे। 4 नंबरचा प्रश्न, तोतलाडोह धरणाच्या जलाशयाला टिंबटिंब म्हणतात। तोतलाडोह धरणाच्या जलाशयाला मेघदूत जलाशय असे म्हणतात आणि हे तोतलाडोह धरण हे पेंच नदीवर आहे। 5 नंबरचा प्रश्न, माणिकडोह धरणाच्या जलाशयाला टिंबटिंब म्हणतात। माणिकडोह धरणाच्या जलाशयाला शहाजी सागर जलाशय असे म्हणतात। आता हे माणिकसागर धरण आहे हे कुकडी नदीवर आहे। पुढील प्रश्न 6 नंबरचा प्रश्न, पानशेत धरणाच्या जलाशयाला टिंबटिंब म्हणतात। पानशेत धरणाच्या जलाशयाला तानाजी सागर जलाशय असे म्हटले जाते आणि पानशेत धरण हे आंबी नदीवर आहे। 7 नंबरचा प्रश्न, भाटघर धरणाच्या जलाशयाला टिंबटिंब असे म्हणतात। भाटघर धरणाच्या जलाशयाला येसाजी कंक जलाशय असे म्हणतात आणि हे भाटघर धरण हे वेळवंटी नदीवर आहे आणि या भाटघर धरणाला दुसरं नाव आहे लॉइंड धरण। लॉइंड धरण असेही भाटघर धरणाला म्हणतात। त्याच्या जलाशयाला येसाजी कंक जलाशय असे म्हणतात आणि हे भाटघर धरण वेळवंडी नदीवर आहे। 8 नंबरचा प्रश्न, उजनी धरणाच्या जलाशयाला टिंबटिंब म्हणतात। उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंत सागर जलाशय असे म्हटले जाते आणि हे उजनी धरण हे भीमा नदीवर आहे। 9 नंबरचा प्रश्न, वरसगाव धरणाच्या जलाशयाला टिंबटिंब म्हणतात। वरसगाव धरणाच्या जलाशयाला वीर बाजी पासलकर जलाशय असे म्हटले जाते आणि हे वरसगाव धरण मोसी नदीवर आहे। 10 नंबरचा प्रश्न, कोयना धरणाच्या जलाशयाला टिंबटिंब म्हटले जाते। कोयना धरण हे कोयना नदीवरच आहे आणि ह्या कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर जलाशय असे म्हटले जाते। 11 नंबरचा प्रश्न, चांदोली धरणाच्या जलाशयाला टिंबटिंब म्हटले जाते। चांदोली धरणाच्या जलाशयाला वसंत सागर जलाशय असे म्हटले जाते आणि हे चांदोली धरण हे वारणा नदीवर आहे। 12 नंबरचा प्रश्न, हातनूर धरणाच्या जलाशयाला टिंबटिंब म्हटले जाते। हातनूर धरणाच्या जलाशयाला मुक्ताई सागर जलाशय म्हटले जाते आणि हे हातनूर धरण हे तापी नदीवर आहे। आजचा व्हिडिओचा शेवटचा प्रश्न 13वा प्रश्न, गोसी खुर्द धरणाच्या जलाशयाला टिंबटिंब म्हटले जाते। गोसी खुर्द धरणाच्या जलाशयाला इंदिरा सागर जलाशय म्हटले जाते आणि हे गोसी खुर्द धरण वैनगंगा नदीवर आहे। धन्यवाद मित्रांनो, आज आपण 13 प्रश्न पाहिले आहेत। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।